नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता अद्वैत त्याचबरोबर घरी आबा खूपच जबरदस्त अशी शक्कल लढवत आहेत. कारण आबा अद्वैतला कलाच्या समोर हात जोडायला लावणार आहेत, कलाला तो मान द्यायला लावणार आहेत आणि कला पण अद्वैतची सर्वांच्या समोर चांगलीच फिरकी घेणार आहे. अद्वैतचा चांगलाच बँड वाजवणार आहे. आता कला किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात सोहम तिथे येतो आणि म्हणतो की वहिनी, मला तुझ्याशी ना महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सोहमला कला म्हणते, काय झालं रे, काही सिक्रेट सांगायचं आहे का? तेव्हा सोहम म्हणतो, नाही तसं नाही, मला थोडं महत्त्वाचंच बोलायचं आहे तुझ्याशी. तेव्हा कला म्हणते, बोल ना, काय झालं? तेव्हा सोहम सांगू लागतो की मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, मला संगीता काकूंबद्दल बोलायचं आहे. तेव्हा कला म्हणते, काय झालं सोहम? तेव्हा सोहम म्हणू लागतो की काल ना म्हणजे तुझं आणि दादाचं जे नातं आहे त्याबद्दल तू घरी गेल्यानंतर संगीता काकूंना काही बोललेली होतीस का? तेव्हा कला म्हणते, हां, पुढे? तेव्हा सोहम सांगू लागतो की त्या सगळ्याचा खूपच उलट परिणाम झालेला आहे आणि त्या सगळ्यामुळं इकडे संगीता काकूंनी खूप टेन्शन घेतलेलं आहे. कला सोहमचं बोलणं शांतपणे ऐकत असते. सोहम तिला सगळं सांगत असतो की नक्की काय झालेलं आहे आणि सोहम तिला म्हणत असतो की या सगळ्याचा परिणाम असा झाला की संगीता काकूंनी स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून त्यांना स्वतःला पेटवून घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा कला हे सगळं ऐकते तेव्हा कलाला धक्का बसतो. कारण सोहम जे सांगत आहे ते कलाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता आणि आज आई अशा पद्धतीने का वागलेली आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे कला सोहमला म्हणत असते की काहीही झालं तरी मला ना आईला भेटायचंच आहे. इकडे संगीता आणि काजल बोलत असतात. काजल म्हणत असते की आई. तेव्हा संगीता म्हणते की काय झालं, बोल. तेव्हा काजल म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कारण काजलला असं वाटत असते की आता आपण आईला समजवणं गरजेचं आहे. तेव्हा काजल सांगू लागते की आई, काल जे काय घडलेलं होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं. तुझ्या डोक्यात असले सगळे भलते सलते विचार काढून टाक. मी या घराची जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि मला काही करून ही जबाबदारी सांभाळायची आहे. हे सगळं काजल बोलत असते. त्यावेळेस संगीता म्हणते, अगं तू आधीच ऑलरेडी इतकं टेन्शन घेतलेलं आहेस आणि आता हे कशाला अजून? तेव्हा काजल म्हणते, जर हे कलाताई बोलली असती तर चाललं असतं ना, तिला तू मान्यच केलं असतं ना, मग माझ्या बाबतीत का असा विचार करते? त्यामुळं काही झालं तरी मी घराची जबाबदारी घेणार आहे आणि घराची जबाबदारी मी व्यवस्थित पारही पाडणार आहे, असं काजल बोलत असते. तेव्हा संगीताला खूप छान वाटत असतं. संगीताचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी काही ज्या गोष्टी आहेत ना त्या खरंच व्यवस्थितच झाल्या पाहिजेत, असं संगीताचं म्हणणं आहे. आणि त्या पद्धतीनं संगीताने इकडे काजलला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण काजल म्हणत आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, मला ना तुझ्याशी महत्त्वाचंच बोलायचं आहे. कारण तू जे काय गोंधळ घातलेला आहे त्याच्यामुळं खूप त्रास झालेला आहे, आम्हाला खूप भीती वाटत आहे. काजल इकडे संगीताला सांगत आहे की या घराची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे, तू कुठलंही टेन्शन घेऊ नकोस, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे. हे काजल संगीताला बोलत आहे. संगीताला म्हणत आहे की तू अजिबात टेन्शन घेऊ नको आई, मी आहे ना, मी सगळं करेल. असं बोलल्यानंतर संगीता पण विचार करत असते की आपली काजल खरंच मोठी झालेली आहे. हे सगळं संगीतालाही वाटत आहे. आणि संगीता पण काजलला म्हणत आहे की हो, तू काळजी करू नकोस, अगं असं पुन्हा नाही विचार करणार मी वेडावाकडा. तेव्हा काजल म्हणत आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्यासाठी. तेव्हा संगीता काजलला म्हणू लागते, पण मला एक गोष्ट सांग, तू याबद्दल कोणाला काही सांगितलं नाही आहे ना? तेव्हा काजल म्हणते की हो. तेव्हा संगीता म्हणते, कोणाला सांगितलंस? तेव्हा काजल म्हणते की मी सोहमला बोलले होते, कारण त्याने मला खूपच जबरदस्तीने विचारत होता, नक्की काय झाले सांग, काय झाले सांग, कारण मी टेन्शनमध्ये होते ना. तेव्हा संगीता म्हणू लागते, तुला कळतंय का, तू त्याला का सांगितलंयस? आता मला ना चांगलं डोक्यात यायला लागलं आहे तुझं आणि त्या सोहमचं. कारण तो सोहम जरा जास्तच असतो. एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांच्या घरची माणसं कशी आहेत माहिती आहे ना तुला, त्याच्यापासून लांब राहायचं, एवढं लक्षात ठेव. या भाषेतच आता संगीता बोलायला सुरुवात करते. काजल म्हणते, अगं आई तसं काही नाही आहे, मी फक्त त्याला सांगितलं आहे आणि तो कलाताईला काही सांगणार नाही आहे याबद्दल. तेव्हा संगीताला ती सांगत असते. पण संगीताचा राग मात्र अनावर झालेला असतो. संगीताचं असं म्हणणं असतं की तुला कळतच नाही आहे काजल, तू काय करून बसलेली आहे. त्या सोहमरावासनी सांगायची काहीही गरज नव्हती. या भाषेमध्ये इकडे संगीता काजलला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं संगीता खूपच भडकलेली असते. कारण संगीताला असं वाटत असतं की तुला कळत नाही आहे की तू सोहमरावांना ही गोष्ट का सांगितली. हाच एक तिचा प्रश्न असतो. कारण सोहमने जर हे कलाला सांगितलं तर
तुला माहिती आहे ना काय होणार आहे. कलाला ही गोष्ट कळायला नको, ऑलरेडी तिला खूप टेन्शन आहे. तेव्हा काजल म्हणत असते की नाही कळणार, नाही काय होणार, मला माहिती आहे तो नाही सांगणार तिला, असं इकडे काजल बोलत असते. संगीता म्हणत असते की लांब राहायचं त्या सोहमपासून, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी प्रत्येक वेळेस त्या सोहमला जवळ चिकटायला जात जाऊ नकोस, या भाषेमध्ये संगीता बोलत असते. कारण संगीता म्हणत असते की खूप दिवस झालं मला बोलायचंच होतं तुझ्याशी आणि नेमका आज तूच विषय काढलेला आहे म्हणून सांगत आहे. त्यांच्या घरची माणसं कशी आहेत ते तुला माहिती आहे ना. इकडे कलाला जेव्हा कळतं तेव्हा ती सोहमला म्हणू लागते काय सांगतोस तू. तेव्हा सोहम म्हणतो हो, आता तिथली परिस्थिती सगळी हँडल झालेली आहे. बाबांनी आणि काजलने जाऊन वेळीच वाचवलं म्हणून हे सगळं अगदी विपरीत घडण्यापासून थांबलेलं आहे. हे ऐकल्यानंतर कलाला खूप मोठा धक्का बसतो. कलाच्या कानांवरती तिचा विश्वास बसत नाही. तिच्यासाठी ही खूप भयानक गोष्ट असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहम कलाला समजवत आहे. कला म्हणते की मी बोलून घेते तिच्याशी, मी समजवते तिला, या भाषेमध्ये कला सोहमला सांगत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला खूपच कोसळलेली असते. ती खूप रडत असते, तिला वाईट वाटत असतं. पण तिच्या आईचा खंबीरपणे आता तिला कणा व्हायचं असतं, तिला आईसाठी सगळं करायचं आहे, हे सगळं तिनं सांगत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणते की मी आईला काहीही होऊ देणार नाही, कारण मी आईला समजवणार आहे. आईसाठी आता मला निर्णय घेणं गरजेचं आहे, तिला समजवणं गरजेचं आहे. कारण असा चुकीच्या पद्धतीने जर तिनं विचार केला तर खूप अवघड होणार आहे असं कलाला समजलेलं आहे. कला खूपच शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायचा प्रयत्न करत आहे. ती स्वतः हतबल झालेली आहे, ती स्वतः अगदी घाबरून गेलेली आहे. कारण आपल्या आईने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट खूपच भयानक अशी आहे. आणि त्यानंतर सोहम तिला सांगतो की तू शांतपणे वहिनी घे आणि तू एकदा बोलून घे त्यांच्याशी. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. आता कला ही संगीताला फोन करते आणि संगीता कलाचा फोन आलेला आहे तो उचलते. आणि संगीता काजल दोघीजणी एकत्रच असतात. दोघींनाही माहिती नसते की पुढं काय गोंधळ होणार आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काजल त्याचबरोबर संगीता दोघीही बोलत असतात. आणि इकडे संगीता म्हणते की अगं कला बोल ना, काय झालं कले. तेव्हा कला म्हणते की आई काय चाललंय हे सगळं, तू काय केलेलं होतं तुला कळतंय का, तू आमचा जराही विचार केलेला नाहीस. आणि इकडे काजल खारी खात असते तर तिच्या तोंडातले तोंडात आणि हातातली हातातच राहते आणि ती पाहतच राहते. कारण इकडे संगीता आता काजलला खुणवून सांगते की बघ त्या सोहमनं कलाला सगळं सांगितलेलं आहे. आणि इकडे आता संगीताला काळजी वाटत असते की कलाला कळलेलं आहे, खूप अवघड झालेलं आहे, कारण कला आधी अजून काळजी करत बसेल माझी, असं संगीताचं म्हणणं असतं. म्हणून तिला कलाला याबद्दल काही सांगायचं नसतं. पण काजलचं पण बिचारीचं एवढंच म्हणणं असतं की कलाताईला जर नाही सांगितलं तर आई अजिबात ऐकणार नाही. हे सगळं तिचं बोलणं आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे इकडे कला ही रडतच आहे. तिला वाईट वाटत आहे की आईवरती अशी वेळ आलेली आहे, असं कोणाच्या बाबतीतही घडू नये असं तिला वाटत आहे. आईने अशा चुकीच्या पद्धतीने काय विचार केलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे काजलला आता संगीता ओरडायला सुरुवात करत आहे. तुला कळतंय का, बघितलं ना काय गोंधळ झालेला आहे ते सगळा, असं काजलला ती सांगत आहे. तेव्हा काजल म्हणत असते की मला नाही वाटत की त्याने सांगेल, म्हणून मी त्याला बोलले होते आणि त्यानेच मला विचारलं होतं ना, मी काय वेगळं केलेलं नाही, असं काजल इकडे संगीताला सांगत असते. पण संगीता मात्र खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते की काजल तुला कळतंय का, हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे. आणि कला पण आता इकडे संगीताला बोलत आहे की आई तू अशा पद्धतीनं पुन्हा कधीही विचार करायचा नाही, कारण तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा संगीता म्हणते की अगं कले तसं काही नाही आहे गं, असं म्हणत संगीता कलाची समजूत घालत आहे, कलाला सांगत आहे. कला म्हणत आहे की आई सगळं व्यवस्थित होईल गं, तू नको विचार करू, असं कला सांगत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला संगीताला समजवत असते, म्हणत असते की अगं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, थोडंसं आपल्याला शांतपणेही घेणं गरजेचं आहे, असं कलाला स्वतः इकडे कला ही संगीताला समजवायचा प्रयत्न करत आहे. कला खरं तर रडत आहे, तिला खूप वाईट वाटत आहे. असा विचार आपल्या आईनं का केलेला आहे ही गोष्ट तिला सहनच होत नाही. आणि तिचं म्हणणं आहे की काहीही झालं तरी मला आता आईच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे, कारण आई ज्या पद्धतीनं विचार करू लागलेली आहे ते चुकीचंच आहे. आणि त्याचबरोबर संगीताला समजवून कला कॉल ठेवते
आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता संगीताचा जो चिडलेला चेहरा आहे तो, कारण ती अगदी काजलच्या अंगावर धावून जाते. तुला कळतंय का, तू का सांगितलंस तिकडं, बघितलं ना कलीला सगळं कळलेलं आहे, हे सगळं संगीता बोलत असते. तेव्हा काजल म्हणत असते की मला असं वाटलं नव्हतं, आणि ती म्हणते की पुन्हा त्या पोराला काही सांगायचं नाही आणि त्याच्यापासून लांब राहायचं, हे सगळं बोललं जात असतं. आबांनी सगळ्यांना आता खाली बोलवलेलं असतं म्हणून सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. तेव्हा आबांना विचारू लागतात की काय झालं आबा, नक्की काय आहे. तेव्हा आबा सांगतात की यावेळेस देवीचा उत्सव आणि नवरात्र एकत्रच आलेला आहे, म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग आहे. आणि आता तुमच्या सगळ्यांच्या समोर मी एक महत्त्वाची घोषणा करणार आहे, ती म्हणजे यावर्षी चांदेकरांच्या घरातली मूर्ती घडवण्याचा मान मी कलाला देत आहे. कलाला सांगत आहे की यावर्षीही चांदेकरांच्या घरातील जी मूर्ती आहे तू बनवावीस, असं कलाला सांगत आहे, असं आबा बोलत आहेत. आणि त्याचबरोबर आबांचं असं म्हणणं आहे की कारण कलाने मागच्या वर्षी ही सुंदर मूर्ती बनवली होती, त्यावेळेस इकडे लगेचच सगळे म्हणजे सरोज आणि रोहिणीचं असं म्हणणं येतं की काय गरज आहे कलाने बनवायची, कारण आपला नेहमीचा मूर्तिकार आहे ना, मागच्या वर्षी प्रॉब्लेम झालेला म्हणून आपण तिला बनवायला दिली होती, पण आता काय गरज आहे. तेव्हा आबा म्हणतात की या गणपतीला पण तिने खूप सुंदर मूर्ती बनवली आणि मागच्या वर्षीही तिने खूप कमी वेळात आपल्याला मूर्ती बनवून दिलेली होती. जर ती स्वतः मूर्ती बनवत असेल तर मला असं वाटत नाही की काहीही झालं तरी दुसरं कोणाला मूर्ती बनवण्याचं काम द्यावं, असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सरोजची आणि रोहिणीची बोलती बंद केलेली आहे. आणि कलाला बोलवलं जातं. आबा कलाला म्हणतात की कला, तू आमच्या घरची ही मूर्ती बनवशील का. तेव्हा कला म्हणते की हो आबा, कारण हा माझ्यासाठी मान आहे, कारण काही झालं तरी माझा मूर्ती बनवणं ही माझी कला आहे आणि चांदेकरांच्या घरची मूर्ती बनवणं हा मला मिळालेला एक बहुमान आहे असं मी समजत आहे. चांदेकरांची सून म्हणून मला हा मान मिळालेला आहे आणि तो माझा बहुमान आहे, या भाषेमध्ये कला बोलत असते. आणि आबा अद्वैतला पण बोलवतात आणि अद्वैतला म्हणतात की देवीच्या उत्सवाचं सगळं तू करत असतो, तर आता आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे श्रीफळ कलाला दे आणि कलाला तसं सन्मानानं सांग की चांदेकरांची मूर्ती तू बनव म्हणून. तेव्हा सरोज म्हणते की आता तिला सांगायची काय गरज आहे, कारण ती तर घरातलीच आहे, मग तिला ह्या गोष्टी का सांगायच्या आहेत, असं सरोजचं म्हणणं असतं. त्यावरती आबा म्हणतात की मागच्या वर्षी आपली जी प्रथा आहे ती बंद पडली होती, अद्वैत एकटाच गेला होता आणि तिला जाऊन मूर्ती बनवायला घेऊन आलेला होता. आणि मग आबांनी इकडे रजनीला सांगितलेलं आहे की रजनी जा तू श्रीफळ घेऊन ये, आणि रजनीला श्रीफळ आणायला सांगितलेलं आहे. आणि अद्वैतला सांगितलं जात आहे की अद्वैत, तू आता काही करून या सगळ्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवायच्या आहेत आणि कलाला तो श्रीफळ द्यायचा आहे आणि कलाला चांदेकरांच्या घरची मूर्ती घडवण्याचा जो बहुमान आहे तो तू द्यायचा आहे, तिच्या हातामध्ये श्रीफळ देऊ. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय गरज आहे, कारण ती तर घरचीच आहे, आपण श्रीफळ तर बाहेरच्यांना देतो. तेव्हा आबा म्हणतात ती घरची असली तरी चांदेकरांच्या काही प्रथा आहेत आणि त्या अजिबात इकडे तोडायच्या नाहीत. मागच्या वर्षी ती प्रथा त्याच्यामध्ये खंड पडलेला होता, परंतु आता त्या प्रथेमध्ये अजिबात खंड पडता कामा नये, असं म्हटल्यानंतर कला म्हणते की कसं आहे, मला असं वाटते की नाही दिलंस तरी चालेल, फक्त तू मला जर तेवढ्या प्रेमाने सांगितलंस की कला या वेळेस तू मूर्ती बनवशील का, तरीही मी बनवायला तयार आहे. आणि सगळेजण पाहतच राहतात. अद्वैत म्हणतो नाही नाही कशाला, आता आबांनी सांगितलेलं आहे ना, आपली प्रथा आहे तर प्रथा मोडीत निघाली नाही पाहिजे, तर काही काय मी तुला देतो नारळ. तेव्हा कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, देवघरातला तो श्रीफळ असतो आणि स्वयंपाकघरातला असतो तो नारळ असतो, तुम्हाला नारळ नाही द्यायचा तर तुम्हाला श्रीफळ द्यायचं आहे, एवढं लक्षात ठेव. कला तिथं अद्वैतला समजावून सांगत असते. आणि आबा मात्र कला आणि अद्वैतचं हे जे बोलणं आहे ते ऐकतच राहतात. कलाने आता आबांच्या समोर अद्वैतला चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं आणि तिथं म्हणालेली असते की असं पण चांदेकर तू माझ्याशी खूपच चांगला वागत आहे, एवढं सगळं करत आहे, त्यामुळं तू मला हा श्रीफळ द्यायला काहीही हरकत नाही, असं म्हणत कलाने अद्वैतला दाखवून दिलेलं असतं की तू मला हा श्रीफळ दिलाच पाहिजे. आणि आता सगळ्यांच्या समोर कलाने तर बोलून दाखवलेलं असतं की चांदेकर तू माझ्याशी चांगलं वागत आहे आणि एवढं सगळं करत आहे तर तू मला श्रीफळ दिला पाहिजे. आणि मग अद्वैत सगळ्यांच्या समोर आता कला एवढं कौतुक करत आहे म्हटल्यानंतर अद्वैतकडे काहीच ऑप्शन राहत नाही आणि अद्वैत सर्वांच्या समोर कलाला म्हणतो की हा घे श्रीफळ. तेव्हा कलाला तो श्रीफळ देतो, हात जोडून सांगतो की चांदेकरांच्या घरची मूर्ती घडवायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आमंत्रण देत आहे, रीतसर आमंत्रण देत आहे, असं
म्हटल्यानंतर कला म्हणते की आता कसं बघ, भारी वाटत आहे, असं कलाने अद्वैतला बोलून दाखवलेलं असतं. कलाचं असं म्हणणं आहे की आता रीतसर आमंत्रण मिळालेलं आहे, त्यामुळं आबा आता काळजी करायची काहीच गरज नाही आहे, मी ही मूर्ती चांगल्या पद्धतीनं घडवेल. परंतु आता रोहिणी आणि त्याचबरोबर सरोज या दोघींना मात्र खूपच राग आलेला आहे आणि कलाला हा जो बहुमान मिळालेला आहे हा त्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळं त्यांच्या दोघींचे आता पोटात दुखायला लागलेलं आहे अक्षरशः. आणि त्याचबरोबर अद्वैत आणि कला हे सगळं करत आहेत, कलाला हा मान मिळत आहे, या गोष्टीचा त्यांना जरा जास्तच राग येत आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अद्वैतला आबा म्हणतात की अद्वैत आता तू आमंत्रण तर दिलेलं आहेस. त्यानंतर अद्वैत जेव्हा रूममध्ये येतो आणि अद्वैत चिडचिड करत असतो, तो म्हणत असतो की म्हणजे तू हे सगळं मुद्दाम केलेलं होतं, तू मुद्दाम हे सगळं करत आहे हे मला चांगलंच माहिती आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी आबा होते म्हणून मी आता तुझ्याशी त्या पद्धतीनं वागलेलो आहे आणि तू हे सगळं मुद्दामच करत आहे ना, असं पण तुझ्याबरोबर मला अजिबात इंटरेस्ट नाही. कला म्हणते की आता बघ आपल्या दोघांचं एकमत झालेलं आहे. अद्वैत म्हणतो आता एकमत कसं? तेव्हा कला सांगत असते की मलाही तुझ्याबरोबर राहण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळं तू काळजीच करू नकोस, कारण आपल्या बघ ना आपल्या दोघांचं इथंसुद्धा एकमत झालेलं आहे, असं ते सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो हो का, त्या पद्धतीनं तुला एकमत झालं असं वाटत आहे का? आणि कला अद्वैतला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला कला सांगते की ठीक आहे, आता आपल्याला मूर्ती तर घडवलीच पाहिजे ना, आणि चांदेकरांच्या घरचा उत्सव आहे, तोही देवीचा उत्सव आहे, तर मूर्तीही चांगलीच झाली पाहिजे. तेव्हा अद्वैत म्हणतो मागच्या वेळेस माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता म्हणून मी तुझ्याकडे आलेलो होतो. तेव्हा कला म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी मागच्या वेळेस तुला मूर्ती बनवून दिली होती आणि तू माझ्याकडे आलेला होता म्हणून, नाहीतर आपली भेटच झाली नसती, बरं झालं असतं आपली भेट झाली नसती तर, असं अद्वैत आणि कला एकमेकांना सांगत आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला अद्वैतला म्हणत आहे की चांदेकर आता मूर्ती बनवण्यासाठी तू मला मदत करायची आहे. आणि मग हॉलमध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या समोर म्हणजे आबांच्या समोर पर्सनली कला मुद्दाम हे सगळं काढत असते, आबांच्या समोर दाखवून देत असते की चांदेकर किती चांगला आहे. आणि मग कला तिथे येते आणि अद्वैतला म्हणू लागते की चांदेकर तुला माहिती आहे का रे, मी तुला बोलले होते बघ, असं म्हणत ती आबांच्या समोर अद्वैतला तोंडावर पाडत आहे. अद्वैतला म्हणत आहे की अरे मूर्ती बनवायला माणसं येणार आहेत आणि आता गणपतीच्या मूर्तीच्या वेळेस तू मला मदत केलेलीच होती आणि आता देवीच्या उत्सवाची सगळी जबाबदारी तुझ्यावरती असते, त्यामुळं मला आता असं वाटतंय की ही मूर्ती बनवण्यासाठी पण तू मला मदत करावी. आणि बाहेर लोक आलेले असतात आणि कलाने मुद्दामच अद्वैतला आबांच्या समोर हे बोलल्यामुळं त्याला नकार द्यायचाच नसतो. आणि कला आणि अद्वैत बाहेर येतात, काही माणसं आलेले आहेत, त्यांनी सामान आणलेलं आहे मूर्ती घडवण्यासाठी आणि कला आणि अद्वैत हे दोघंही तिथे थांबलेले आहेत, ती मूर्ती घडवायची आहे. अद्वैत म्हणत असतो की मी नाही म्हणू नये म्हणून तू मुद्दाम आबांच्या समोर हे बोललेली आहे. तर पाठीमागं रजनी आणि आबा दोघंही आलेले असतात आणि कला आणि अद्वैतचं ते बोलणं ऐकत असतात. कला म्हणते की मी जे काय करते ते खरंच करते आणि तुझ्या तोंडावरती तुला बोलून दाखवते, मी काही जाणून बुजून गोष्टी केलेल्या नसतात एवढं लक्षात ठेव, असं कला स्पष्टपणे अद्वैतला बोलून दाखवत असते. आणि आबा हे ऐकत असतात. आबा म्हणत असतात की देवी आईच्या उत्सवाच्या वेळेस मूर्ती आणायची होती म्हणून या दोघांना एकत्र आणलंस, आता त्यांच्या संसाराची नवीन सुरुवात या देवी आईच्या उत्सवाच्या मदतीनं होऊ दे, असं आबा देवी आईला मागणं मागत आहेत. आणि लवकरच आबांची इच्छा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.